हॅलो नमस्कार. आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण संक्रांत स्पेशल काळ्या साडीवरचं ब्लाऊजचं बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. तर हे बोटनेक बॅकनेक डिझाईन आहे. सध्या बोटनेक बॅकनेक डिझाईन खूप ट्रेंडिंग चालतात, म्हणजे डीपनेक खूप कमी शिवले जातात. सो बोटनेक बॅकनेक ब्लाऊज तुमच्यासाठी. तर सर्वप्रथम मी इथे बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तर, आणि साईडला वेगळे काट कट करून घेतलेले आहेत. आता आपण माप बघूयात. तर उंचीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, त्यानंतर मुंढा जो आहे तो बघा मी इथे 7.25 घेतलेला आहे, 40 छाती असल्यामुळे, आणि 1.25 इंच उतार दिलेला आहे. त्यानंतर चेस्ट बघा इथे छाती 40 आहे, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि कंबर 30 आहे, त्याचा चौथा पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. बॅक टक्स घेत नाहीये. पूर्ण शोल्डर 17 आहे, तर त्याचं अर्ध शोल्डर मी इथे टाकलेलं आहे. त्यानंतर शोल्डर पट्टी तयार 2.5 हवी, त्यामध्ये 1.25 इंच शिलाई मार्जिन, आणि उरलेली आपली गळा रुंदी झाली आहे. गळा उंची 3 आहे, तर मी 3.5 इंच टाकलेला आहे आणि मार्क करून घेतलेला आहे. आता इथून मी साधारणतः 2 इंचावर मार्क करणार आहे, आणि त्यानंतर आपल्याला पॅटर्न तयार करायचा आहे. तर मी साधारणतः 2 इंचावर मार्क करून मेन जो गळा आहे तो मार्क केला. खालच्या बाजूला पाहू शकता तुम्ही चौकोन तयार करून घेतला. गळ्याची उंची 10 आहे, 10.5वर मार्क केला, आणि वरच्या बाजूला मी असा गोलाकार आकार दिला. आणि आता हा जो चौकोन तयार केलेला आहे, मध्ये आपल्याला काट लावायचे. मी सरळ त्याला एक लाईन आखून घेतलेली आहे, आणि आता हे आपण कट करणार आहोत. तर खालचा जो गळा आहे तो मी कट करते पहिल्यांदा बोटनेकचा, आणि बोटनेकचा पण कट करते. अशा पद्धतीने हे दोन्ही गळे व्यवस्थित कट करून घेतलेत. आता मेन फॅब्रिक आपल्याला सरळ ठेवायचं आहे, आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे. सरळ बाजू मेन फॅब्रिकची वरती. आणि आता गळा आणि म्हणजे दोन्ही गळे वरती आणि खाली जो आपण मार्क करून कट केलेला आहे ते 1.25 इंच मार्जिन कव्हर करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करून घेतल्यानंतर ते छानपैकी आपल्याला मधला जो भाग आहे मेन फॅब्रिकचा तो कट करायचा, नॉचेस द्यायचे, आणि मध्ये जो आपण 2 इंचाचा भाग सोडलेला आहे त्याच्यातून आपल्याला हे उलटवून घ्यायचं. उलटवून घेतल्यानंतर वरती दाबटीपसुद्धा द्यायची, जेणेकरून फिनिशिंग छान येतं. आणि पूर्ण साईडला जे अस्तरचा भाग आहे तो मेन फॅब्रिकला अटॅच करून एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं. सो फायनली हा आपला बॅक पार्ट मेन बेसिक झालेला आहे तयार. आता करणार आहोत मधला पॅच तयार. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे काठ, पण काठाच्या अगोदर आपल्याला करायचं आहे अस्तर तयार. तर जो काही मधला भाग मी अस्तरचा कट केला होता तो दुसऱ्या अस्तरवरती डबल फोल्ड ठेवलेला आहे, आणि एका बाजूने आपल्याला फक्त 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे, कारण एका बाजूने ऑलरेडी त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे 1/2 इंच. तर मी एकाच बाजूने 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून दोन्ही साईडला म्हणजे आडव्या बाजूला 1-1 इंच सोडलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे काठ तयार झालेले आहेत कट करून. आता याचे छोटे काठ आहेत, तुमच्याकडे जर मोठे काठ असतील तर एकच पुरे होईल. याचे काठ छोटे आहेत त्यामुळे मला ते डबल लावायला लागले. तर आपण वरच्या बाजूला म्हणजे गळ्याच्या बाजूला आपण फिनिशिंग देऊन घेणार आहोत. तर ते फिनिशिंग देऊन मी हे अस्तर आतमध्ये पलटी करून घेते, आणि ह्याला आपल्याला डबल काठ लावायचे. सो आधी डबल काठ लावून घ्यायचे, नंतर फिनिशिंग द्यायचं.
सो मी इथे डबल काट लावून घेतलेले. तुमच्याकडे जर काठाची साईज मोठी असेल तर डबल काट लावायची गरज नाही. साधारणतः 4 इंचाची पट्टी आपली उंचीची तयार झाली. आता फक्त मी एकाच बाजूला फिनिशिंग दिले, वरच्या बाजूला. बॉटमला नाही दिलेलं आहे कारण आपण कमरपट्टी लावणार आहोत. तर हा जो पॅच आपण कट केला होता अस्तरचा तो मार्क करायचा, पाव इंच बाहेर सोडायचं, नाहीतर मग बॅक साईड पूर्ण टाईट होऊन जाईल. त्यामुळे मी हे मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने हे ठेवून आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित अटॅच करून घेतलं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला लावायचं आहे पोटली बटन. सो इथे मी आता पोटली बटनसाठी 1-1 इंचावर मार्क करून घेते नेकला. जो आपला बोटनेकचा खालचा पॅटर्न आहे तिथे 1-1 इंचावर मी मार्क करून घेतलं. आता पोटली बटन मी फॅब्रिकचेच बनवते, तर मी साधारणतः 1x1 इंचाचा चौकोन तयार केला आणि फॅब्रिक असा 2 चिमटीमध्ये गोळा करायचं आणि मध्ये ते ठेवायचं आणि पोटली तयार करून घ्यायची आणि डबल थ्रेड घेऊन त्याला गाठ मारून घ्यायची. अशा प्रकारे मी हे पोटलीज तयार करून घेतलेले आहेत पूर्ण. आणि आता हे 1-1 इंचावर इथे पोटलीज लावायच्या. तर आता इथे बघा माझ्याकडे 3-in-1 वाला दाब आहे, तो फक्त मी सरकवून घेतला आणि सिंगल दाब एक साईडला घेतला आणि अशा प्रकारे पोटली बटन्स मी लावायला सुरुवात केली. तर साधारणतः 1-1 इंचावरती व्यवस्थितरित्या पोटली बटन्स लावून घेतलेले आहे. आणि डबल टिप टाकायची त्याच्या बाजूला पाव इंच आतमध्ये आणि एक्स्ट्रा जे काही फॅब्रिक आतमध्ये असेल ते कट करून घ्यायचं. इथे आपण इनविजिबल पण पोटली बटन लावू शकलो असतो, पण मग तो पॅटर्न तयार करताना खूप वेळ जातो. सो असे सुद्धा आपण लावू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक्स्ट्रा दाब स्टिच दिलेली आहे आणि आतमध्ये जे फॅब्रिक होतं ते बाहेर येऊ नये पोटली बटनमधलं एक्स्ट्रा, म्हणून ते कट करून घेतलं. सो हा झाला आपला बॅकनेक तयार. आता ह्याला लावायची आपल्याला कमरपट्टी. सो 1.5 इंचची कमरपट्टी लावून नेहमी जशी लावतो तशीच लावून घ्यायची आणि झालेला आहे बॅकनेक तयार. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आता काठामध्ये थोडंसं फॅब्रिक उरलं होतं ज्यामध्ये मी इथे बटन तयार करून घेतलं आहे आणि त्याला मी बटन वरती अटॅच केलेला आहे बोटनेकच्या खाली. हा फायनल लुक आहे ब्लाऊजच्या बॅकनेकचा. कसा झाला मला नक्की सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला मग भेटूया पुढच्या छानशा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत.